2008 मध्ये रिलीज झालेल्या जन्नत या सुपरहिट चित्रपटातील इम्रान हाशमीचा एक सीन खूप चर्चेत होता. चित्रपटातील गाण्यात तो कार थांबवून गुडघ्यावर बसून त्याची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड सोनल चौहानला प्रपोज करताना दिसला होता. आता इम्रानने सांगितले आहे की, चित्रपटाप्रमाणेच त्याने प्रेयसीला परवीनला त्याच ड्रीम कारने प्रपोज केले होते. अलीकडेच मॅशबर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इम्रान हाशमीने सांगितले की, त्याने आपली पत्नी परवीनला फिल्मी स्टाईलमध्ये कसे प्रपोज केले. इम्रान हाशमीकडे जन्नत चित्रपटात वापरण्यात आलेली होंडा एकॉर्ड कार आहे. तो म्हणाला, इन्स्टाग्रामवर ट्रेंड बनलेला प्रसिद्ध प्रपोजल सीन, नो कार नो प्यार त्याच्या हृदयात विशेष स्थान आहे. होंडा एकॉर्ड ही माझी ड्रीम कार आहे आणि मला तिच्यासोबत माझ्या मैत्रिणीला प्रभावित करायचे होते, जसे मी चित्रपटात केले होते. इम्रान हाशमीला जन्नत फ्रँचायझी पुढे न्यायची आहे. 2008 मध्ये आलेल्या जन्नत चित्रपटानंतर इम्रान हाशमी जन्नत 2 या चित्रपटातही दिसला होता. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना तो म्हणाला होता की त्याला जन्नत फ्रँचायझी पुढे न्यायची आहे. जन्नत 3 मध्ये काम करायला मला आनंद होईल, असे तो म्हणाला होता. महेश भट्ट आणि मुकेश भट्ट या चित्रपटाच्या निर्मात्यांना यासाठी एकत्र यावे लागेल, परंतु हे शक्य होईल असे मला वाटत नाही. हे एका संघाचे काम आहे. चमत्कार झाला तरच घडेल. तुम्हाला सांगतो की, सध्या इम्रान हाशमी ये वतन मेरे वतन या चित्रपटात कॅमिओ करताना दिसत आहे. अमेझॉन प्राईमवर होणाऱ्या या चित्रपटात त्याने राम मनोहर लोहिया यांची भूमिका साकारली आहे. याआधी तो टायगर 3 या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसला होता. आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर इम्रान हाशमी लवकरच ते कॉल मी ओझी आणि झी 2 या तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये दिसणार आहे.